सेंटर हे आता आपण चालू करत आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला क्षितिजचा एक जो अकॅडमिक प्रवास आहे किंवा त्याचं शिक्षण आहे त्याबद्दल थोडीशी माहिती देते. तर डॉक्टर क्षितिज यांनी विट्रोरेटिना सर्जरी यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, उच्च शिक्षण. तर तो कुठे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे? रेटिना इन्स्टिट्यूट ऑफ कर्नाटका, राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, बँगलोर. त्यानंतर LV प्रसाद आय इन्स्टिट्यूट हैदराबादचे जे नामांकित इन्स्टिट्यूट आहे तिथे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आणि एशियन आय इन्स्टिट्यूट अँड लेझर सेंटर मुंबई या ठिकाणी त्यांनी त्याच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव घेतलेला आहे. सर्जन आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन आहे. मॅक्झिओफेशियल सर्जन म्हणून ती प्रामुख्याने काम करते. HCV मानवता कॅन्सर सेंटर जे आहे नाशिकचं तिथे तिने 3 वर्षाची कॅन्सरची कॅन्सरवरची सर्जरीची फेलोशिप केलेली आहे. वेदांत आय हॉस्पिटल मुंबई येथे तिने 2 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे. डॉक्टर तांबोळी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे जे आता नवीन सेंटर चालू होत आहे ज्याच्यामध्ये रेटिना स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ओरल कॅन्सर हॉस्पिटल, तर याचं उद्घाटन 5 तारखेला आपल्याकडे डॉक्टर मूर्ती सर जे आहेत, हेमंत मूर्ती म्हणून बंगलोरचे, ते येणार आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर मनोज सासवडे औरंगाबादचे आणि आपले लाडके आमदार संग्राम भैया जगताप, तर हे 3 जणांच्या हस्ते आपण उद्घाटन ठेवलेले आहे. आणि त्या उद्घाटन सकाळी 10-10:30च्या सुमाराला आपल्या इथेच होणार आहे, घुमरे गल्लीमध्ये डॉक्टर तांबोळी हॉस्पिटलमध्ये. आणि मग त्याच्यानंतर 11 ते 2 आपण डॉक्टरांसाठी CME ठेवलेली आहे. सॉरी, डॉक्टरांसाठी CME ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये रेटिनाचा अवेअरनेस यावा, म्हणजे रेटिना बद्दलची माहिती डॉक्टर लोकांना पण नीट व्यवस्थित समजावी, कुठल्या प्रकारच्या पेशंटना उपचार उपयोगी पडतात याची माहिती देण्यासाठी आपल्याकडे सगळे रेटिना सर्जन येत आहेत. त्याच्यामध्ये अकलूजून डॉक्टर गांधी सर येत आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर बापाये सर, मनीष बापाये सर नाशिकहून येत आहेत, मनोज सासवडे सर आहेत, डॉक्टर हेमंत मूर्ती आहेत. तर या 4घांचे भाषण आपण ठेवलेले आहेत. आणि त्याचबरोबरीने मग नंतर संध्याकाळी आपण सगळ्यांसाठी याचा कार्यक्रम ठेवलेला आहे उद्घाटनाच्या बाबतीमधला, जे सेटअप पाहण्यासाठी. नमस्ते, मी डॉक्टर क्षितिज तांबोळी. मी विट्रो रेटिना सर्जन आणि ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे. नगरमध्ये आपण एक्सक्लुझिव्ह रेटिना सेंटर सुरू करतोय, म्हणजेच की नेत्रपटल याचे आजार, विकार आणि त्याचं प्रिव्हेन्शन आणि त्याच्या सर्जरीज पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळं रेटिनाचं तिथे एका छताखाली राहील. यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतरही न दिसणं किंवा डायबिटीस असणं, हायपरटेन्शन असणं, त्याच्यामुळे डोळ्यासमोर डाग येणं, काळे काळे धब्बे दिसणं किंवा एका साईडनी पडदा सरकल्यासारखं वाटणं किंवा डोळ्याच्या समोर पडदा येणं, तरी हे सगळे आजार किंवा वयोमानानुसार होणारे पडद्याचे आजार, या सर्वांची ट्रीटमेंट रेटिनल लेझर्स, रेटिनल इंजेक्शन्स आणि रेटिनल सर्जरीज या सगळ्या गोष्टींचं इथे निदान आणि ट्रीटमेंट ही पूर्णपणे दिली जाईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की या सगळ्यांचं आपण लवकर डायग्नोसिस करणं आणि त्याची अंधत्वापासून त्यांना वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि पडदा सरकणं याचे ऑपरेशन्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. सर्वात चांगली मशिनरी म्हणजे ऑल्कॉनचं कॉन्स्टेलेशन मशीन आपण सर्जरीसाठी वापरणार आहे इथे रेटिनाच्या. धन्यवाद. नमस्ते, मैं डॉक्टर अर्चना सिंह तांबोली, हेड एंड नेक कैंसर सर्जन हूँ. मैंने अभी एक सेपरेट हेड एंड नेक कैंसर यूनिट शुरू किया है डॉक्टर तांबोली मल्टी स्पेशलिटी यूनिट में. मेरा काम स्पेशलाइज होता है ओरल कैंसर केसेस में या कोई भी मैक्सिलोफेशियल बेनाइन पैथोलॉजीज, जैसे कि सूजन आना, कोई भी फोड़ा मुंह के अंदर जो 15 दिन से ज्यादा हील नहीं होता, जो कैंसर का रूप ले सकता है, उसका ट्रीटमेंट देना, या कैंसर के पहले की स्टेज जैसे कि मुंह में पांड्रा या लाल चट्टा दिखना या मुंह खोलने में दिक्कत आना, ये सारे ट्रीटमेंट हमारे पास अवेलेबल है. जॉइंट डिसऑर्डर्स, टेम्पोरोमैंडिबुलर जॉइंट डिसऑर्डर्स जो कि स्ट्रेस एंजाइटी की वजह से होता है, उसका भी ट्रीटमेंट हमारे पास अवेलेबल है. डेंटल इम्प्लांट्स और बाकी जो भी मैक्सिलोफेशियल का काम है, सारे फैसिलिटीज डॉक्टर तांबोळी हॉस्पिटल में अवेलेबल है. बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.